नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पीक विमा हप्ता हा दुसऱ्या टप्प्याचं वाटप याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तसेच सर्व पीक विमा पद्धती कशा पद्धतीने आहे व इथून पुढे कशी चालणार आहे याची पण आपल्याला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की सबस्क्राइब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक योजनांचे तसेच महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची GR तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता महाराष्ट्र शासनाचा दुसरा टप्पा हा 1000 कोटीचा वाटप होणार आहे। त्याच्या अगोदर 3400 कोटीचं हे वाटप पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी। आता आपल्याला लक्षात येऊ शकतं की आपण जे काही विमा कंपनीने 3400 कोटी वाटप केलेलं आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांना हे वाटप झालेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये। आता आणखीन काही शिल्लक राहिलेले आहेत पीक विमा कंपनीचे बरेच शेतकरी आणखीन विमा वाटपाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। आता हा दुसऱ्या टप्प्यामध्ये 1000 कोटीचं हे वाटप होणार आहे। आता 1000 कोटीचं वाटप नवीन 10 ते 15 दिवसामध्ये हे वाटप होऊ शकतं, हे शासन देऊ शकतं। आता सध्या वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत, बरेच शेतकऱ्याच्या मनात प्रश्न आहेत। काही शेतकऱ्यांना पीक विम्याचं क्लेम करूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नाही, काही जणाला लोकलाईजमधून पीक विमा हा शेतकऱ्यांना चांगला मिळालेला आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काही शेतकरी जे काही शिल्लक राहिले त्या ज्या शेतकऱ्याचं बऱ्याच शेतकऱ्यांचं जे काही लोकलाईजमधून न मिळता जे इल्ड बेसमधून सरसकट जे काही सरासरी उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न त्या जिल्ह्यामध्ये आलेलं आहे अशा शेतकऱ्यांना इल्ड बेस ज्यांचं स्टेटस दाखवत आहे असे मोजके 3 ते 4 जिल्हे हे पात्र झालेले आहेत इल्ड बेसमधून। अशा जिल्ह्यांना हा दुसऱ्या टप्प्यामध्ये चांगल्या पद्धतीनं विमा मिळू शकतो। आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की ज्यावेळेस 1 रुपयामध्ये पीक विमा राबवलेली होते, जे 2024मध्ये खरीप 2024-25 असेल, रब्बीमध्ये असेल, त्यावेळेस शासनाने एकूण 7600 कोटी रुपये पीक विमा कंपनीला शेतकऱ्याचं जे काय आपण प्रीमियम भरतो ते प्रीमियम 7600 कोटी रुपयाचं प्रीमियम हे दिलेलं होतं। त्यावेळेस 1 रुपयात पीक विमा त्यावेळेस कंपनी आपल्याला अर्ज भरत असताना 1 रुपया एका गट नंबरसाठी घेत होती। परंतु आता ती 1 रुपयामध्ये पीक विमा असलेली ती पीक विमा पद्धतही आता शासनाने बंद केलेली आहे। का बंद केलेली आहे तर जे पीक विमा भरतात काही शेतकरी आहेत ती बोगस पीक विमा भरलेला आहे। आता बोगस पीक विमा भरून मोठमोठे फ्रॉड होत आहे असं एक महाराष्ट्र शासनाचं एक कारण आहे। ते कारण सांगून जे काही रक्कम आहे शेतकऱ्यांना भरायला लावण्याचं ते कारण सापडलेलं आहे शासनाला। आता 1 रुपयात पीक विमा होते त्यावेळेस केंद्र शासनाने आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला जे काही प्रीमियम असतं, आपण जे काही हेक्टरी वार्षिक हेक्टरी एकरी भरत असतो प्रीमियम, ते प्रीमियम 7600 कोटी रुपये हे केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्याच्या मार्फत हे पीक विमा कंपनीला दिलेलं होतं। परंतु आता 1 रुपयामध्ये पीक विमा बंद केल्यामुळे शेतकऱ्यालाच ही स्वतः ही रक्कम भरावी लागणार आहे शेतीच्या क्षेत्रानुसार। म्हणजे शासनाचा पैसा हा 7 ते 8000 कोटी बचत व्हावा या उद्देशाने शासनाने हे 1 रुपयामध्ये पीक विमा ही बंद केलेली आहे। आणि पीक विमा अगोदर जे पीक विमा पद्धत होती वेगवेगळे 4 पद्धतीचे क्लेम त्यामध्ये होते, तशा पद्धतीने आता ही पीक विमा पद्धत पैसे भरून द्यायचे आहे, परंतु कप अँड कॅप पद्धतीनं म्हणजे 80-110 अशा पद्धतीने ही पीक विमा पद्धत राबवण्यात येणार आहे। म्हणजे 100%पेक्षा जर जास्त नुकसान झालं तर वरचे 10% हे शासन देणार आणि 100%पेक्षा कमी नुकसान झालं 80% तर 80% विमा हा पीक विमा कंपनी देणार आणि राहिलेली 20% हे महाराष्ट्र शासन देणार। अशा पद्धतीचं हे कप अँड कॅप पद्धत आहे। म्हणजे यामध्ये जो काही फायदा होणार आहे, हा जो का फायदा होणार आहे तो एकतर शासनाचा आणि पीक विमा कंपनीचा या दोघांचाच फायदा हा मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि शेतकऱ्यांचा हा फायदा एकदम कमी प्रमाणामध्ये होणार आहे। अशा पद्धतीचं ही सध्याची पीक विमा कंपनी पद्धत ही राबवण्यात येणार आहे। आता सध्या 25-26मध्ये राबवण्यात येणार आहे अशी पद्धत। आता हा सध्या खरीप 2024चा जर विचार करायला गेला तर बऱ्याच शेतकऱ्यांना हे हप्ता वितरित झालेला आहे व काही शेतकऱ्यांना हा हप्ता शिल्लक राहिलेला आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये जो हप्ता वाटप झालेला आहे ते 3400 कोटीचा हा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये वाटप झालेला आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना हा 3400 कोटीचा हप्ता मिळालेला आहे आणि त्यामध्ये जे शेतकऱ्यांनी क्लेम केलेलं होतं, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांनी जे काय पीक विमा प्रतिनिधींनी पंचनामा केलेला आहे, अशा बऱ्याच शेतकऱ्यांना 3400 कोटीमधून त्यांना हप्ता वितरित झालेला। तसेच बरेच शेतकरी आणखीन प्रतीक्षेमध्ये आहेत, त्यांना आता 1000 कोटीचं वाटप आणखी शिल्लक आहे असं महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे। आता 1000 कोटीचं वाटपामध्ये जे या ठिकाणी ज्यांनी क्लेम केलेलं होतं किंवा ज्यांचा जिल्हा
हा सरासरी उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न आलेला आहे, म्हणजे इल्ड बेसमध्ये तो पात्र होतो जिल्हा. अशा जिल्ह्यांना पण, अशा शेतकऱ्यांना पण 1,000 कोटीमधून त्यांचं वाटप हे होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना, बऱ्याच शेतकरी 1,000 कोटीचं वाटप होऊन सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना या रकमा कमी खर्चामध्ये, म्हणजे जेवढं काही भरले नुकसान झालेलं त्या नुकसानापेक्षा कमी नुकसान होईल व त्या नुकसानामधून पण कमी फायदा होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी जे काय प्रीमियम भरलेला आहे किंवा आपला जिल्हा इल्ड बेसमध्ये पात्र आहे का नाही ते चेक करणं महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना क्लेम करूनही पीक विमा आलेला नाही. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना क्लेम करूनही पीक विमा आले नसेल त्या शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये सांगावं, कोणत्या जिल्ह्यातील आहेत ते पण कमेंट करून सांगावं. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी, काही शेतकऱ्यांना पण पंचनामा, विमा प्रतिनिधी शेतात येऊन गेल्याच्या नंतरही त्यांना विमा मिळालेला नाही. अशी याबद्दल दुर्व्यवस्था आहे या कंपनीची. पीक विमा कंपन्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा पीक विमा दिलेला नाही. शेजारच्यांना पीक विमा आलेला आहे, परंतु त्याच्या शेजाऱ्याला पीक विमा 1ही रुपया आलेला नाही. अशी परिस्थिती पीक विमा कंपन्यांनी आणलेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला बरेच काही प्रश्न मनामधील असलेले डाऊट क्लिअर झाले असतील. जर काय मनामध्ये आणखीन प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या चॅनलवर असे सोलारबद्दल असतील, पीक विम्याबद्दल असतील, शेतीविषयक वेगवेगळ्या योजना असतील, या योजनांची माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकले जातात. व हा व्हिडिओ ज्यांना पीक विमा आलेला नाही अशा नातेवाईकांना पण हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.